हॅलो एव्हरीवन. आज मी बोलणार आहे जो काही वेळेपूर्वीच घेतलेला मी अनुभव आहे तो. आणि आय एम प्रिटी मच शुअर की या गोष्टींमधनं, या भावनांमधनं प्रत्येक व्यक्ती जाते. ओके, सो ती भावना मी शेअर करते इथे आज. काही वेळापूर्वीच असं झालं की मी काही कामासाठी मोबाईल हातात घेतला आणि छोटे छोटे रील्स येतात. तर बऱ्याच दिवसात माझ्याही मनात एक गोष्ट आली होती की अरे मला जे मी काही स्क्रोल करते तर आय एम सर्चिंग फॉर सो मेनी थिंग्स आणि मी खूप काही गोष्टी ऐकते, वाचते. खूप गोष्टींची आवड आहे मला आणि माझ्या करिअरच्या रिलेटेडसुद्धा मला खूप गोष्टी आवडतात ऐकायला, जाणून घ्यायला. सायकोलॉजी आहे आणि बरेच विचार आहेत, खूप सारे लोक आहेत माझ्या लिस्टमध्ये आणि ते आपोआप समोर येतात मला सोशल मीडिया ओपन केलं की. सो आय वॉज कीप थिंकिंग की समथिंग आय एम मिसिंग देअर. और तिथेच असं नाही, पण माझ्या समोर कुठली तरी गोष्ट, काहीतरी मी मिस करते खूप जास्त. आणि आज असं अचानक झालं की एक नवीन गायिका आणि जस्ट एक छोटंसं रील होतं, 1-1.5 मिनिटांचं असेल. बट ते गाणं ऐकल्यानंतर आय वॉज फीलिंग लाईक की वाव, किती दिवसांनी ऐकलं. आधी एवढंच फील झालं. सेकंड टाईम परत मी पुढे पुढे गेले आणि काही गोष्टी ऐकत होते. परत मी माझ्या कामात गेले, परत वेगळ्या चॅटिंगमध्ये गेले, परत एकदा स्क्रोल केलं तर तेच गाणं वेगळं कडवं आलं. मग ते छोटे छोटे असे तुकडे दोनदा, एकदा ते पहिल्यांदा ऐकलंच होतं, दुसऱ्यांदा परत ऐकलं, तिसऱ्यांदा ऐकलं आणि चौथ्यांदा मात्र डोळ्यातनं घळाघळ पाणी आलं, अनस्टॉपेबल पाणी आलं, अश्रू आले. आणि मलाच कळेना की का बरं हे अश्रू येतात, टपोरे टपोरे अश्रू यायला लागले. आणि मला वाटलं आज तर काही झालेलं नाही आहे, काल झालं नाही आहे, म्हणजे असं काहीच नाही आहे. कारण मोस्टली जरी काही झालं तरीसुद्धा मोस्टली तिथे मी शांत राहते आणि मग त्या वेळेनंतर, काही काळानंतर मी शांत होते, मी विचार करते पुन्हा त्यावर. असं काही नाही की ते खूप ओढलेली असते आणि त्याच्यासाठी डोळ्यात पाणी यावं. मोस्टली त्या दिवशी ती गोष्ट संपलेली असते माझ्यासाठी, रात्रीपर्यंत तरी. तर मग झालं काय नक्की? पण एक गोष्ट, नक्षत्रांचं देणं द्यायचं बाकी होतं. आणि नक्षत्रांचं देणं म्हणजे आपली जॉय लिस्ट. आणि गंमत वाटेल, जेव्हा जेव्हा आमचे सेशन्स असतात आमच्या मेंटॉरबरोबर, तेव्हा तेव्हा ही गोष्ट ती कधीच विसरत नाही मेन्शन करायची की तुमची जॉय लिस्ट आधी माझ्यासमोर काढा म्हणून. आणि आम्ही जॉय लिस्ट इतक्या मी उत्साहाने सगळ्याजणी काढत असतो. आणि आय वॉज थिंकिंग की जे मी मिस करते ते हेच आहे का, असं अचानक क्लिक झालं. कारण डोळ्यातलं पाणी काही केलं थांबत नव्हतं, रादर ते वाढत होतं. आणि मला खूप बेचैन झालं. एकदम अचानक वाटलं की ज्याच्यासाठी हे अश्रू येतात तीच ही गोष्ट आहे. तीच ही गोष्ट म्हणजे मी खूप मनापासून गाते आणि मी खूप एन्जॉय करते. गाणी ऐकतानासुद्धा मी गात असते लिटरली, आणि गातसुद्धा असते जेव्हा मी एकटी माझ्या आवाजात मोठ्याने. अगदी भांडी घासताना गात असते, कधी कधी कपडे घडी करताना किंवा काही आवरताना, काही असेल ते. मला कामाचं काहीही वाटत नाही, पण मी गाते एवढं नक्की. आणि मी गायचं विसरली आहे असं मला जाणवलं खूप जास्त. आणि म्हणून ते अनस्टॉपेबल होतं. ते अश्रू काही सांगू पाहत होते मलाच आणि दस्तक देत होते की जॉय लिस्टमध्ये तर उड्या मारत पहिल्या नंबरवर तुझं गाणं असतं, गायचं विसरली असतो बऱ्याच दिवसात म्हणण्यापेक्षा जस्ट गुणगुणायला घेते. आणि गुणगुणणं त्या रील इतकंच राहून जातं. रील लिटरली आपण जसं आजकाल शॉर्ट रील्स झाले आहेत ना, ते छोटे छोटे, तेवढंच गाते आणि थांबून जाते. मग पुन्हा काहीतरी काम आठवतं, मग यांच्याशी बोलते, कोणाशी चॅटिंग असेल, कोणाच्या क्लायंटचा कॉल असेल, सो पुन्हा थांबून जाते. आणि लिटरली इतकं स्वल्पविराम नाही लावत, फुल स्टॉप लावते तिथे. सो ही गोष्ट मला आज खूप प्रकर्षाने जाणवली. आणि जस्ट डोळे पुसले, छान आवरलं आणि ठरवलं की आज आपण याच विषयावर बोलायचं सगळ्यांशी. की जी मुलगी जॉय लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं गाणं गायचं, ज्याची आवड आहे, ते विसरायचं नाही. 24 तास असतात दिवसातले, घरातल्या कुठल्याही गोष्टींमध्ये आणि कुठल्याच ड्युटीजमध्ये तुम्ही हात मागे घेत नाही. कारण
तुम्हाला माहीत असतं की तुम्ही सगळेच इट्स लाईक इकोसिस्टम असतं ते. तुम्ही सगळेच एकमेकांवर अवलंबून असता, घरातले प्रत्येकजण. असं नाही की मी काम करते किंवा अजून कोण काम करतं म्हणून काही अवलंबून, सगळेच सगळ्यांवर अवलंबून असतात. सो त्याला तुम्ही प्रायोरिटाईज करणं कुठेच थांबत नाही. आणि राहिलं तुमचं करिअर, तुमचा बिझनेस, तुमची नोकरी, तर त्याच्यातही तुम्ही आघाडीवर असता. तुमचं काम, तुमच्या प्रायोरिटी लिस्ट या सगळ्या रेडी असतात. आणि जॉय लिस्ट रेडी नसते अशी नाही, मनात असते, कोणाची पेपरवर असते, कोणाची मनात असते, पण ती जगतो का आपण? आणि मग मात्र मला अजून जास्त रडू आलं. मग जेव्हा डोळे पुसले आणि गाण्याचा प्रयत्न केला, काही केल्या, मी गाऊ शकत नव्हते, माझा आवाज पूर्ण थांबला होता. आणि ठरवलं की थोडंसं शांत होऊयात आणि मग मात्र छान गुणगुणूयात. छान गुणगुणले, डोळे पुसले, शांत झाले, पाणी प्यायले, बसले थोडा वेळ. आणि त्या गाण्याचा असा अर्थ इतका डीप होता, तो आठवला. आणि पुन्हा आठवलं, गात होते ते दिवस आठवले. शांत झाल्यानंतर जेव्हा गायला लागले, तेव्हा खरं गाणं माझं मलाच बरं वाटलं, आनंद देऊन गेलं. सो सांगायचा उद्देश हाच आहे. आज जरी मी माझ्याबद्दल बोलले तरी ही प्रत्येक हृदयाची कहाणी आहे, प्रत्येक मनामनाची कहाणी आहे, जिथे आपण सप्रेस करतो आपल्या मूळ भावना. तर मला असं खूप मनापासून वाटलं, म्हणून तुम्हा सगळ्यांची ही भावना मला व्यक्त करावीशी वाटली मनापासून. तर जॉय लिस्ट काढणं खूप 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 सुपर इझी असं म्हणेन मी, पण ते जगणं एव्हरी सिंगल डे इट्स अ व्हेरी हार्डेस्ट पार्ट इन युअर लाईफ. हार्डेस्ट पार्ट यासाठी म्हणेन, जसं आज माझं झालं तसंच तुमचंही होत असेल. तुम्हाला असं वाटत असेल सगळं झालं, टू डू लिस्ट तर माझी कंप्लीट झाली, मग काय राहतं आहे? काहीतरी हुरहुर असते मनात. आणि ती हुरहुर म्हणजे स्वतःला तुम्ही इनजस्टिस म्हणतो ना आपण, तसं केलेलं असतं, तसं वागवलेलं असतं खरं तर. कारण त्या जॉय लिस्टमधली जी प्रायोरिटाईज केलेली किंवा नंबर 1 असते तुमची जी गोष्ट, त्याला तुम्ही कधी हातच लावत नाही. आणि ती खरं सांगायचं तर वन्स इन अ मून करण्यासारखी गोष्ट नाही आहे. अशी सोपी गोष्ट ठेवा जी तुम्ही खरं सहजपणे करू शकता रोजच्या रोज. जसं मी आत्ता सांगितलं, तर कधीतरी कॉफीला जाणं, मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर फिरायला जाणं, या गोष्टी रोज शक्य नाही आहे. पण इतकी एक सहज साधी एक गोष्ट नक्कीच असते तुमच्या जॉय लिस्टमध्ये, जी तुम्ही एव्हरी सिंगल डे विदिन 24 hours, वन्स इन अ 24 hours, यू कॅन डू इट इझिली अँड एफर्टलेसली. अँड वाय डोंट यू डू इट? हा माझा प्रश्न मलाच होता आज पुन्हा. सगळं कळूनही मला वळत नव्हतं, असं कुठेतरी झालं. आणि आज आत्ता सांगतानाही पुन्हा भरून आलं आहे मला. पण ही गोष्ट खरंच मनामनाची आहे, मनामनांची आहे. सो हे खरंच कायम लक्षात ठेवा की स्वतःला न्याय द्यायला विसरू नका, स्वतःला हा वेळ द्यायला विसरू नका. कधीतरी एखादं काम करायचं आहे, पण ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, काही मिनिटांसाठी तरी बाजूला ठेवा आणि एन्जॉय करा. तुम्हाला पेंटिंग आवडत असेल, तुम्हाला ड्रॉइंग आवडत असेल, गाणं ऐकायला आवडत असेल, गाणं गुणगुणायला आवडत असेल, आवाजाशी काही संबंध नाही हो, कोकिळा प्रत्येकजण नाही आहे, पण गायला आवडत असेल तर नक्की जरा एक थोडासा पॉज घ्या त्या कामामधनं, काम बाजूला ठेवा आणि दिवसाचा कुठला तरी प्रहर जेव्हा काही शक्य असेल तेव्हा त्या जॉय लिस्टमधल्या पहिल्या नंबरच्या त्या सोप्या, साध्या आणि सुंदर गोष्टीला नक्की द्या. सो आजचा माझा हाच मेसेज आहे. आणि करून नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नाही तर पर्सनल नंबरवर नक्की शेअर करा ती जॉय लिस्टमधली तुमची ती गोष्ट जी तुम्हाला खूप 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 आनंद वाटतो, जी केल्याने आणि भरभरून जगल्याचा एक फील येतो. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, नाही तर पर्सनल नंबरमध्ये नक्की कळवा मेसेज टाकून. मला खूप छान वाटेल ते ऐकून आणि वाचून. थँक्यू सो मच अँड लोड्स ऑफ लव्ह.